टिग्नोमेट्रिक फंक्शनच्या लेक्चर नंबर 3 मध्ये मी तुमच्या सर्वांचं एकदा स्वागत करतोय. फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की संपूर्ण मॅथमॅटिक्सची प्लेलिस्ट आपण आपल्या यूट्यूबवर अपलोड करणार आहोत आणि आपण ती करत आहोत. आज आपला आहे लेक्चर नंबर 3. सो तुमचा इन्स्ट्रक्टर असणार आहे मी यश. सो आज आपण डिस्कस करू टुडेज अजेंडा. म्हणजे आज आपण कोणकोणते टॉपिक डिस्कस करणार, तर आपण आज जनरल सोल्युशन्स बद्दल डिस्कस करणार आहोत आणि त्यांचे काही एक्सरसाइज आणि सॉल्व प्रॉब्लेम जे तुमच्या टीव्ही टेक्स्टबुक मध्ये आहे त्यांना सुद्धा आपण इकडे सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहोत. तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, स्टुडंट्सच्या मनामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशनच्या रिगार्डिंग सॉलिड कन्फ्युजन असतं की कधी प्रिन्सिपल सोल्युशन वापरायचं, कधी जनरल सोल्युशन वापरायचं. आज मी तुम्हाला काही अशा शॉर्टकट मेथड सांगेल, अशा काही शॉर्टकट सांगेल ज्याच्या थ्रू तुम्ही लगेच एका काही 10 ते 15 सेकंदामध्येच प्रिन्सिपल सोल्युशनचा आणि जनरल सोल्युशनचा आन्सर काढू शकता. जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ प्रिन्सिपल सोल्युशनचा नसेल बघितला तर तो लेक्चर नंबर 2 लगेच जाऊन तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. ओके फ्रेंड्स, सो चला आज आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूयात. पण लेक्चर स्टार्ट करण्याच्या पूर्वी बघा, मी एक नोट लिहिली आहे तुमच्यासाठी. महत्वाची बातमी आहे. वन क्वेश्चन कंपल्सरी इन MHT-CET एक्झाम. आज जो आपण डिस्कस करतोय जनरल सोल्युशन, याच्या कंपल्सरी म्हणजे कोणताही पेपर येऊ, MHT-CETचा कोणतीही शिफ्ट असो, या टॉपिक मधला एक क्वेश्चन कंपल्सरी येतो आणि तो क्वेश्चन जो आहे तो टेक्स्टबुक मधलाच असतो तुमचा. तो एक तर सॉल्व प्रॉब्लेम मधला असेल, एक तर तो एक्सरसाइज मधला असेल किंवा मिसलेनियस मधला असेल किंवा मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन. पण तुमच्या डोळ्यांनी बघितलेलाच प्रश्न असतो, बाहेरचा कोणता असा वेगळा प्रश्न नसतो. ओके, सो हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे सर्वांना. हा टॉपिक जो आहे तो डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड आहे. फॉर्म्युला घ्यायचा, व्हॅल्यू टाकायची, झालं, संपला विषय. ओके, सो एवढंच आहे, जास्त याच्यामध्ये काही लॉजिकल वगैरे नाहीये. सो जनरल सोल्युशन आपण डिस्कस करतोय. सो जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युला आधी लिहून घ्यायचे सर्वांनी. आता फॉर्म्युलाचा प्रूफ मी सांगत नाहीये, कारण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रूफ पण दिलेला आहे. ते प्रूफ तुम्ही तिकडनं रिफर करू शकता. बट प्रूफची तशी ऍज सच काही गरज नाहीये. म्हणजे मी सांगू शकतो आता इकडे प्रूफ आपण डिराईव्ह पण करू शकतो फॉर्म्युला, पण त्याच्याने खूप वेळ वाढेल आणि त्याचा पुढे जास्त कुठे उपयोग नाही. बट स्टील अगर तुम्हाला क्युरियस आहे की हे आलं कसं, तुम्ही टेक्स्टबुक मधलं प्रूफ रिफर करू शकता. मी डायरेक्ट फॉर्म्युलावरती येतो. समजा साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल साइन अल्फा. अल्फा काय आहे? अँगल. थिटा काय आहे? अँगल. तर थिटाची व्हॅल्यू असते n पाय प्लस -1 टू द पॉवर n अल्फा. आता फॉर्म्युला जरासा किचकट वाटत असेल, पण एवढं सांगतो, आता फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी आहे ना, एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेईल तुमच्याकडून की तुम्हाला सर्व फॉर्म्युला लक्षात राहून जातील. समजा कॉस थिटाची व्हॅल्यू आहे कॉस अल्फा. थिटा आणि अल्फा दोघंही अँगल आहे. तर थिटाची व्हॅल्यू असते 2n पाय प्लस मायनस अल्फा. ओके, तिसरा फॉर्म्युला, शेवटचा फॉर्म्युला आहे. समजा टॅन थिटाची व्हॅल्यू आहे टॅन अल्फा. तर थिटाची व्हॅल्यू असते n पाय प्लस अल्फा. कॉस थिटा मध्ये असते 2n पाय, हिच्यामध्ये फक्त असते n पाय. आता पुढते फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, उरलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करून तुम्हाला कळेल. आणि डोंट वरी, मी आहे ना. आता फक्त हे फॉर्म्युला सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचे नोटबुक मध्ये. कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा या टॉपिकच्या बेसिसवर मी हे सांगतो. हे तीन जे फॉर्म्युले आहेत, हे स्टार मार्कचे फॉर्म्युले, म्हणजे हे फॉर्म्युले तुम्हाला आलेच पाहिजे. जर साइन थिटाची व्हॅल्यू साइन अल्फा असेल तर हा, कॉस साठी हा, टॅन साठी हा. आय होप आता तुम्ही हा फॉर्म्युला नोट डाऊन केला असेल. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊ लगेच, म्हणजे क्वेश्चनच्या बेसिसवर तुम्हाला कळून जाईल. हा तुमच्या टेक्स्टबुक मधला प्रश्न आहे. पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, साइन थिटाची व्हॅल्यू आहे √3/2. आता जेव्हा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं असायचं, आपण काय करायचो? अँगलची व्हॅल्यू काढायचो. पण इकडे आपल्याला अँगल, आता मला सांगा साइन √3 काढायची. साइन, आता हे √3/2 मी याला असं लिहू शकतो का? साइन π/3. π/3 ची व्हॅल्यू म्हणजे 60 आणि साइन 60 ची व्हॅल्यू किती असते? ती पण व्हॅल्यू असते ना √3/2. म्हणजे मी या √3/2 ला साइन π/3 लिहू शकतो. मग झाला प्रश्न. मला काय भेटलं? साइन थिटाची व्हॅल्यू कशाची इक्वल आली? साइन अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय आली? π/3. म्हणजे मी या दिलेला ही जी व्हॅल्यू होती त्याला साइनच्या टर्म्स मध्ये लिहिली. ओके, सो आता साइन थिटाची व्हॅल्यू साइन अल्फाच्या बरोबर भेटली आणि मला माहिती आहे साइन थिटा जर साइन अल्फाच्या बरोबर असेल तर थिटाची व्हॅल्यू असते n पाय प्लस -1 टू द पॉवर n अल्फा. म्हणजे माझा आन्सर काय होऊन जाणार? n पाय तसाचा तसाच राहणार
प्लस -1 तसंच राहणार, अल्फाच्या जागेवर टाकणार मी π/3. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, सर साइन थिटा पॉझिटिव्ह तर फर्स्ट मध्ये पण असतो, सेकंड मध्ये पण असतो, पण एकच कोणतीतरी व्हॅल्यू घ्यायची अल्फाची, पहिली क्वाड्रंटचीच व्हॅल्यू घेऊन घ्यायची. ओके, हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. सर एवढंच आहे का? हो बाळा एवढंच आहे, झाला क्वेश्चन सॉल्व. ओके सर, नेक्स्ट एक्झाम्पल पण घेऊन सांगा ना. कॉस थिटाची व्हॅल्यू दिली आहे 1/√2. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काय दिली आहे? 1/√2. आता मला ह्या 1/√2 ला कॉसच्या टर्म्स मध्ये लिहायचं, तर मी कसं लिहिणार? याला लिहिणार कॉस π/4. कॉस π/4 म्हणजे 45 डिग्री, आणि कॉस 45 असते 1/√2. बघा परत मला भेटलं कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस अल्फाच्या इक्वल आली, अल्फाची व्हॅल्यू झाली π/4. आणि जर कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस π/4 च्या इक्वल असेल तर थिटा असतो 2nπ प्लस मायनस अल्फा. हा फॉर्म्युला आपण आता इथे बघितला होता. ओके, सो इथं थिटा तसंच येणार, हे 2nπ तसंच लिहिणार, प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू आली π/4. हे झालं तुमचं थिटा इक्वल्स टू 2nπ प्लस मायनस π/4. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काय, एक साइडला तुम्हाला साइन कॉस टॅन दिला असेल, दुसऱ्या साइडला तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं असेल, तर दुसऱ्या साइडचं जे एक्सप्रेशन आहे तुम्ही त्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, साइन कॉस टॅनच्या टर्म्स मध्ये लिहून काढायचं. ओके, एक मिनिट. हा, तिसरं एक्झाम्पल आता आपण घेऊयात. काय दिलं आहे तिसरं एक्झाम्पल, तुम्हाला सांगता का मला? तिसरं एक्झाम्पल असेल टॅन थिटा इक्वल्स टू √3. ओके, आता बघा तुम्हाला काय दिलं आहे? टॅन थिटा इक्वल्स टू √3. मला सांगा टॅन थिटा इक्वल्स टू √3 ला टॅनच्या, ह्या √3 ला मी टॅनच्या टर्म्स मध्ये लिहू शकतो का? हो सर टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू √3 असते, 60 डिग्री असतं टॅन π/3. म्हणजे मला भेटलं ना टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फा. असं जर कुठे सापडलं तर थिटाची व्हॅल्यू काय असते? nπ प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय आली कम्पेअर केलं तर ही आली, मग थिटाची व्हॅल्यू काय येणार? nπ प्लस π/3. झाली का व्हॅल्यू सॉल्व? हो सर झाली. बस एवढंच करायचंय. झालं सर? हो. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यूचा कॉन्सेप्ट आहे. पहिला प्रश्न काय दिलाय तुम्हाला? साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे -√3/2. मग आता परत या -√3/2 ला मी लिहू शकतो का काही साइनच्या टर्म्स मध्ये? तर प्रयत्न करूया. हे लेफ्ट साइडचं साइन थिटा असं झालं. मला सांगा √3/2 व्हॅल्यू कुठे असते साइन थिटाची? साइन √3/2 व्हॅल्यू कुठे असते? π/6 वर. मायनस आहे म्हणजे साइन थिटा निगेटिव्ह आहे. साइन थिटा निगेटिव्ह कुठे असतं? असं थर्ड क्वाड्रंट मध्ये, आणि थर्ड क्वाड्रंटचा ऍड्रेस काय आहे? पाय प्लस थिटा, म्हणजे पाय प्लस π/6. नाही, पण √3/2 कुठे असते? साइन √3/2 असते π/3 वर. तर हे किती झालं? पाय प्लस π/3. हे किती झालं? 4π/3. म्हणजे याला काय लिहू शकतो? साइन 4π/3. हे साइन 4π/3 कसं आलं बघा. √3/2 कुठे असते? π/3 वर, पण साइनला काय आहे? निगेटिव्ह साइन. आणि आपण प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये डिस्कस केलं होतं, साइन थिटा निगेटिव्ह कुठे असतो? सर साइन थिटा निगेटिव्ह असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये आपण कसं जाऊ शकतो? पाय प्लस थिटा, थिटाची व्हॅल्यू π/3, पाय ऍड करा, ते झालं 4π/3. म्हणजे इकडनं तुम्हाला कळालं, तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली रे? साइन अल्फाच्या इक्वल आली. म्हणजे जेव्हा साइन थिटाची व्हॅल्यू साइन अल्फाच्या इक्वल असते तेव्हा थिटाची व्हॅल्यू काय असते? nπ प्लस -1n इंटू अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आली 4π/3. हेच का माझा आन्सर? बस एवढंच करायचं. सर एवढं सिंपल आहे? हो, एवढं सिंपल आहे. ऍक्च्युली हे मुलांना कळत नाही, पण मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करून सांगतोय, म्हणून ते तुम्हाला सोपं जातंय. सेकंड एक्झाम्पल आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे -1/2. या मायनस साइनला बघून घाबरायचं नाही. बघा हा लेफ्ट साइडचा कॉस थिटा तर तसंच राहणार. मला सांगा कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 केव्हा असते? π/3 वरती असतं. ओके, मग आता मायनस साइन दिलाय, मग साइन थिटा निगेटिव्ह कुठे असते? कॉस थिटा निगेटिव्ह कुठे असते? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण कसं जाऊ शकतो सर? सर आपण जाऊ शकतो पाय मायनस थिटाने, म्हणजे पाय मायनस π/3 ने, म्हणजे 2π/3 ने. मी सांगितलं होतं -1/2 काढताना पहिले मायनस साइनला विसरून जायचं, फक्त +1/2 घ्यायचं. ते कुठं आहे? π/3 वर. मग मायनस साइन लावताना पाय मधून सबट्रॅक्ट करायचं.
सो कॉस याची व्हॅल्यू किती आली, कॉस 2π/3. बघा परत कॉस थिटाची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली, कॉस थिटाची व्हॅल्यू इक्वल आली कॉस अल्फाच्या. थिटाची व्हॅल्यू काय येणार, 2nπ ± 2π/3. आली का ही व्हॅल्यू इक्वल. ठीक आहे. माझं लॅपटॉप कधी कधी येडं होत असं. कॉट थिटा, आता तिसरं एक्झाम्पल जे काय दिलं आहे, कुठे गेलं आपलं एक्झाम्पल तिसरं, कॉट थिटाची व्हॅल्यू -√3 दिलेली आहे. पण तुम्ही म्हणाल सर तुम्ही कॉट थिटासाठी फॉर्म्युलाच नाही दिला. अरे पण कॉट थिटाची व्हॅल्यू काय असते, 1/tan थिटा ना. मग ते काय झालं -√3. टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली रे, -1/√3. मी काय सांगितलं होतं, मायनस साईन थोड्या वेळासाठी विसरून जायचं. थिटाची व्हॅल्यू काय येणार, tan 1/√3 प्लस थिटाची व्हॅल्यू 1/√3 कुठे असते, π/6 वर असते, म्हणजे 30 डिग्रीवर असते. पण आता इथं मायनस साईन दिलेली आहे आणि टॅन थिटा मायनस कुठे असतो, सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण कसं जाणार सर, π - थिटाचा फॉर्म्युला आहे. π - π/6 ते किती आलं, 5π/6. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली, tan 5π/6 च्या इक्वल आली. मग टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा असल्यावर थिटाची व्हॅल्यू काय असते, nπ प्लस अल्फा. म्हणजे ते काय येणार, nπ प्लस 5π/6. सो तुमच्या थिटाची व्हॅल्यू आली nπ प्लस 5π/6. हा झाला तुमचा जनरल सोल्युशन. ओके, आय होप की आता हा एक्झाम्पल कळाला असेल, कारण पुष्कळ प्रॅक्टिस झालेली. आता हा एक्झाम्पल करून बघा. आता तुम्ही म्हणाल ओके, आता तुम्हाला काय दिलं बघा या एक्झाम्पल मध्ये, कोसेक थिटाची व्हॅल्यू 2 दिले. तुम्ही म्हणाल सर तुम्ही जनरल फॉर्म्युला साइन थिटा कॉस थिटा टॅन साठी सांगितला होता, कोसेक थिटा साठी नव्हतं सांगितला. अरे पण माझ्या मित्रा, मी कोसेक थिटाला 1/sin थिटा तर लिहू शकतो ना. 1/sin थिटाची व्हॅल्यू आली 2, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू किती आली, 1/2. आता या 1/2 ला आपण साइन थिटाच्या टर्म्स मध्ये लिहू शकतो का, हो सर ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू इक्वल असते साइन π/6 च्या. म्हणजे बघा सर, साइन थिटाची व्हॅल्यू साइन अल्फाच्या बरोबर आली आणि जेव्हा साइन थिटाची व्हॅल्यू साइन अल्फाच्या बरोबर आली तेव्हा थिटाची व्हॅल्यू असते nπ प्लस -1n इंटू अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आहे तर π/6, म्हणून आपलं जनरल सोल्युशन होणार थिटा इज इक्वल्स टू, वेगळ्या पेनात लिहून देतो, थिटा इज इक्वल्स टू nπ प्लस -1n इंटू π/6. ओके, जरा जास्त डार्क झालं. सेक थिटा आता ओके. सेकंड एक्झाम्पल बघा. युट्यूबवर ना तुम्हाला कोणी असं जास्त सापडणार नाही की एक एक एक्झाम्पल एवढा ओरडून डिस्कस करणार. सेकंड एक्झाम्पल बघा, सेक थिटा प्लस √2 ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे, -√2. मग कॉस थिटा किती होणार, -1/√2. मला सांगा थिटाची व्हॅल्यू काय असणार, कॉस ऑफ 1/√2, मायनस साईन विसरून जायची. थिटाची व्हॅल्यू काय होणार, π/4. पण सर कॉस थिटा नेगेटिव्ह कुठे असतो, सर कॉस थिटा नेगेटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर होऊन जातं π - थिटा, म्हणजे π - π/4, म्हणजे ते होऊन जातं 3π/4. म्हणजे तुमच्या कॉस थिटाची व्हॅल्यू कशाची इक्वल आली, कॉस 3π/4 च्या इक्वल आली. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू कशाची इक्वल आली, कॉस अल्फाच्या. आणि थिटाची व्हॅल्यू काय आली मग, 2nπ प्लस -3π/4. मी सांगितलं होतं कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस अल्फाच्या इक्वल आल्यावर जनरल सोल्युशन कसं लिहायचं. ओके, हे जरा जास्तच लाल झालं, मेहंदी लागेल नवरीला. सो हे झालं तुमचं जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला, इक्वेशन. ओके, त्यामुळे आता ना विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊ शकतं बघा की प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन मध्ये कधी काय करायचं. तर जेव्हा तुम्हाला अँगल काढायचं असेल तेव्हा प्रिन्सिपल सोल्युशन वापरायचं आणि जेव्हा तुम्हाला जनरल इक्वेशन काढायचं असेल तेव्हा ही मेथड वापरायची. ओके, आता हे वाले एक्झाम्पल बघा. म्हणजे मला जर बोर्डाचा पेपर बनवायला दिला तर मी हा वाला क्वेश्चन टाकेन जनरल सोल्युशनचा. आता तुम्हाला काय केलं इकडे, पहिलं एक्झाम्पल बघा, कॉस
टू थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे -1/√2. आता इथे विद्यार्थी सॉलिड कन्फ्यूज होणार म्हणून मी हा एक्झाम्पल आणलेला आहे. ओके, तर करा चला हा एक्झाम्पल. आता बघा, आता थोड्या वेळासाठी मला सर्वांना विनंती आहे, या cos 2 थिटाला विसरून जा. असं लिहा त्याला cos थिटाची व्हॅल्यू आहे -1/√2. आता या एक्झाम्पलला जर तुम्ही सोडवू शकता ना, हा जो 2 थिटा आहे, सेकंड एक्झाम्पल मध्ये tan 3 थिटा आहे, या 3 ला विसरून जा, फक्त थिटा घ्या. मला सांगा cos थिटाची -1/√2 चं जनरल सोल्युशन काय येणार? थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस, आता 1/√2 -1/√2 आहे ना, मग पहिले फक्त 1/√2 बघायचं. 1/√2 कुठे असते? π/4 वर, पण मायनस साइन आहे आणि cos थिटा निगेटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये, म्हणून ते काय होणार? π - π/4, ते काय होणार? 3π/4. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय आली? 2n पाय प्लस मायनस 3π/4. हा काय झाला तुमचा? हा फॉर्म्युला झाला फक्त एका थिटासाठी. आता त्यांनी प्रश्नामध्ये काय म्हटलंय? 2 थिटा, म्हणजे थिटाला मी काय करणार? 2 नी मल्टिप्लाय, तर ते 2 इथे पण ह्या साईडला पण मल्टिप्लाय होणार, म्हणजे हे येणार 2 × आता तुम्ही जी व्हॅल्यू, एक मिनिट थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली. आता तुम्ही ही जी व्हॅल्यू काढली ना, ही 2 थिटासाठी काढली. मी तुम्हाला मागाशी काय म्हटलं? 2 ला विसरून जायचं, पण नंतर 2 ला इन्क्लूड केलं. हे जे तुम्ही अँगल काढलाय ना, हा 2 थिटासाठी काढलाय. मग नुसतं थिटासाठी काय येणार? त्याला 2 नी डिवाइड करा, ते येणार n π प्लस 3π/4 × 1/2. हा झाला तुमचा थिटाचा प्रश्न, थिटाची व्हॅल्यू. ही प्रिन्सिपल सोल्युशन काढताना, जनरल सोल्युशन काढताना 2 ला विसरून जायचं, पण फायनल आन्सर लिहिताना 2 ला मोजायचं बरं का. सेकंड एक्झाम्पल काय दिलाय तुम्हाला? tan 3 थिटाची व्हॅल्यू -1 आहे. आता याच्यामध्ये परत बघा, कन्फ्यूज होऊ नका. tan 3 थिटाची व्हॅल्यू -1 दिली. आता फक्त पकडून चला की tan थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे -1. tan थिटाची व्हॅल्यू 1 कधी असते? π/4 वर. मायनस साइन ला, आता इथं -1 आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन tan निगेटिव्ह असतो, म्हणून π - π/4. तर ते किती आलं? 3π/4. म्हणजे तुमची हे कितीचं आलं? tan थिटा कशाच्या इक्वल आलं? tan 3π/4 च्या इक्वल आलं. आता हे थिटाला परत tan 3 थिटा लिहा, म्हणजे tan 3 थिटाची व्हॅल्यू इक्वल आली tan 3π/4 वर. मग 3 थिटा, आतापर्यंत थिटा होतं म्हणून आपण थिटा लिहिलं, आता 3 थिटा आहे म्हणून 3 थिटा लिहिणार. पण त्याचं कसं करायचं मी सांगितलं. आता इथं परत 3 थिटा लिहायचं. याचं जनरल सोल्युशन काय येणार? n π प्लस येईल फक्त n π प्लस π/4 3π/4. मग थिटाचे किती येणार? ते डिवाइड त्या साईडला पाठवा, n π/3 प्लस 3π/, हे कॅन्सल होणार. ओके, अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सॉल्व्ह करताना ह्या डबल अँगलला विसरून जायचं, पण फायनल फॉर्म्युला काढताना याला इन्क्लूड करायचं. तिसरं बघा काय दिलंय? sin 4 थिटाची व्हॅल्यू दिली आहे √3/2. थोडीशी जागा करतो. बाळा उठ ना, थोडस जागा होणं साधा सरत. बघा अक्षरशः घसा बसला माझा. तिसरा एक्झाम्पल बघा, sin 4 थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे √3/2. जनरल सोल्युशन काढेपर्यंत या 4 ला विसरून जायचं. याला फक्त असं लिहायचं, sin थिटा इज इक्वल टू sin √3/2 ला कसं लिहू शकतो? π/6. आता परत लिहायचं. आता 4 थिटा इज इक्वल टू, प्रिन्सिपल सोल्युशन काय येईल sin π/6? n π प्लस -1 टू द पॉवर n इंटू π/6. आतापर्यंत थिटा होतं म्हणून थिटा लिहिलं, आता 4 थिटा आहे म्हणून 4 थिटा लिहिलं. आपल्याला थिटासाठी काढायचं आहे, मग या 4 ला तिकडे शिफ्ट करायचं. n π/4 प्लस -1 इंटू 6 इंटू 4 येणार 24. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन त्या एक्झाम्पल साठी. कळालं? जेव्हा तुम्ही जनरल सोल्युशन जेव्हा तुम्ही जनरल सोल्युशन काढाल तेव्हा या 4 ला विसरून जायचं, पण जेव्हा फायनल आन्सर लिहाल तेव्हा या 4 ला डिवाइड करायचं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यापूर्वी मी तुम्हाला परत 3 फॉर्म्युला देतो स्क्वेअरचे. जर तुमच्या sin स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू sin स्क्वेअर अल्फाच्या इक्वल असेल, आतापर्यंत आपण फक्त थिटाची बघितली होती, स्क्वेअरची नव्हती बघितली, तर थिटाची व्हॅल्यू होऊन जाते n π प्लस मायनस अल्फा.
जर तुमच्या कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर अल्फा असेल तर थिटाची व्हॅल्यू होऊन जाते एन पाय प्लस मायनस अल्फा, परत तीच व्हॅल्यू. जर तुमची टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू टॅन स्क्वेअर अल्फा असेल तर परत थिटाची व्हॅल्यू होऊन जाते एन पाय प्लस मायनस अल्फा, एन पाय प्लस मायनस अल्फा. तर जसं पहिलं एक्झाम्पल बघा, 4 कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 1. मग मी इथं काय लिहिलं, कॉस स्क्वेअर थिटाला लिहिलं 1/4. मग मी याला काय करू शकतो, कॉस स्क्वेअर थिटाला लिहू शकतो का 1/2 चा होल स्क्वेअर. म्हणजे बघा आता या 1/2 ला कॉसच्या टर्म्स मध्ये लिहिता येऊ शकता का? हो सर, कॉस स्क्वेअर कॉस π/3 ची व्हॅल्यू असते 1/2 आणि हा स्क्वेअर बाहेरचा. म्हणजे तुम्ही नीट बघा, कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू रामकृष्ण सॉरी कॉस π/3 ची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर अल्फाच्या इक्वल आली. ठीक आहे. मग याचं जनरल सोल्युशन काय होणार, थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस π/3. फक्त एवढंच का? हो, फक्त एवढंच. पुढचं एक्झाम्पल बघा, 4 sin square theta equals to 3. 4 sin square theta equals to 3. साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आली 3/4. याला कसं लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू याला लिहू शकतो √3/2 चा होल स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर 3, 2 चा स्क्वेअर 4. आणि आपल्याला माहिती आहे √3/2 स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू आहे कसली, साइन π/6 ची. साइन स्क्वेअर थिटाची याला लिहू शकतो ना आपण साइन स्क्वेअर π/3 π/6 नाही π/3 सॉरी, साइन π/3 √3/2 असतो ना. मग याला याची व्हॅल्यू किती आली, थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस π/3. आता हा शेवटचा प्रश्न आहे. मग मला असं वाटतं की तुमचा जो सगळा टॉपिक होता याचा प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन याच्यामधलं समजून गेला असेल. जेव्हा जनरल सोल्युशन म्हटलं असेल तेव्हा असं लिहायचं थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस 1. जेव्हा प्रिन्सिपल सोल्युशन म्हटलं असेल फक्त थिटाच्या व्हॅल्यू काढायच्या रिस्पेक्ट टू क्वाड्रंट्स मध्ये. ओके, सो आजचा हाच आपला अजेंडा होता की आपल्याला जनरल सोल्युशन डिस्कस करायचा होता आणि सॉल्व प्रॉब्लेम्स आपण केला आहे. एक लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे तो मी डिस्कस करतो. बट तुम्हाला आता कळलं ना प्लस साइन साठी जनरल सोल्युशन कसं लिहायचं, मायनस साइन साठी कसं लिहायचं. डबल अँगल आला 2 θ 3 θ 4 θ घाबरून जायचं नाही, आधी त्याला विसरून जायचं, नंतर त्याला पुन्हा आठवायचं कसं लिहायचं ते. ओके, स्क्वेअरचे फॉर्म्युला बघितले. आता इकडे बघा तुम्हाला काय दिलंय, साइन थीटा प्लस साइन 5 θ प्लस साइन 3 θ ची व्हॅल्यू दिलेली आहे 0. साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला काय असतो 2 sin c प्लस डी बाय साइन. आता इथे फॉर्म्युला वापरणार आपण साइन ए प्लस साइन बी चा, जो मी काल लिहून दिला होता 2 sin a प्लस बी बाय 2 इंटू कॉस a मायनस बी बाय 2. मग ते किती येणार, साइन थिटा प्लस साइन 5 θ ते किती येणार 2 sin थीटा प्लस 5 θ बाय 2 इंटू कॉस 5 θ मायनस थीटा बाय 2 आणि प्लस साइन 3 θ जो पूर्वीचा क्वेश्चन मधलाच आहे. ओके, आता इथे बघा किती येणार 2 sin थीटा प्लस 5 θ इज 6 θ, 6 θ बाय 2 इज 3 θ इंटू कॉस 5 θ मायनस θ इज 4 θ, 4 θ डिवायडेड बाय 2 इज 2 θ प्लस साइन 3 θ इक्वल्स टू 0. मग साइन 3 θ ला काय करायचं, कॉमन घ्यायचं. तर हे किती येणार 2 cos 2 θ प्लस साइन 3 θ कॉमन घेतल्यामुळे 1. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लाय 0 आहे म्हटल्यावर एक तर साइन 3 θ इक्वल टू 0 असू शकतो किंवा cos 2 θ इक्वल्स टू -1/2 असू शकतो. ओके, आता हे दोन वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला मिळाले ट्रिग्नोमेट्री, यांचा प्रिन्सिपल जनरल सोल्युशन काढू शकतो का? हो सर. साइन 3 θ ची व्हॅल्यू परत 3 θ ला तसंच लिहायचं, त्याला काहीच छेडायचं नाही. साइन ची व्हॅल्यू 0 कुठे असते रे, एन पाय वर असते. म्हणजे 3 θ ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली, एन पायच्या इक्वल आली. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय आली एन π/3. ओके, आता इकडे बघा cos 2 θ ला काहीच करायचं नाही. कॉस ची व्हॅल्यू -1/2 कुठे असते, 2π/3 वर असते. आता मी सांगत नाही बसत ते सेकंड फर्स्ट कसं आलं ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुमच्या 2 θ ची व्हॅल्यू कशाची इक्वल आली 2n पाय प्लस मायनस 2π/3. कसं, कारण आता आपल्याला माहिती आहे कॉस थिटाचा प्रिन्सिपल सोल्युशन. मग थिटाची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली
n पाय प्लस मायनस पाय बाय 3 हा 2 तिकडे डिवाइड होऊन गेला. सो अशा प्रकारे तुम्ही जनरल सोल्युशन काढू शकता. सो येस, आजच्या या व्हिडिओमध्ये मला फक्त हाच टॉपिक डिस्कस करायचा होता की जनरल सोल्युशन कसं काढायचं. अँड आय होप की मी तुम्हाला आता समजलं असेल की तुम्हाला जनरल सोल्युशन कसं काढायचं आहे, प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढायचं, हे 2 टॉपिक तुम्हाला समजले असतील. या बोर्डामध्ये तुमच्या दोघांपैकी एक प्रश्न तरी येऊ शकतो. जर तुमचं नशीब चांगलं असलं तर प्रत्येकापैकी एक प्रश्न येऊ शकतो. म्हणजे हा 1 मार्कांना, हा 2 मार्कांना, असे 3 मार्कांना हा प्रश्न तर फिक्स येणार म्हणजे येणार. आणि MHT CET मध्ये पण याच्या संदर्भात प्रश्न सापडतात. सो आता मी तुमचे सगळे टेक्स्टबुक मधले क्वेश्चन, सॉल्व्ड एक्झाम्पल मधले क्वेश्चन सगळे कव्हर करून दिले आहेत. प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन टॉपिकचे. जनरल सोल्युशनचे मी तुम्हाला टोटल 6 फॉर्म्युले दिले. 3 हे जनरल फॉर्म्युला दिले आणि 3 फॉर्म्युला तुम्हाला स्क्वेअर साठी दिले. तर हे स्क्वेअर साठी फॉर्म्युला कुठे गेले? अरे हा, हे 3 तुमच्या स्क्वेअर साठी फॉर्म्युले दिलेत. हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके. आणि तुमच्यासाठी जनरल फॉर्म्युला दिले तिथं, बेसिक फॉर्म्युला. हे 3 फॉर्म्युले तुम्ही ते लक्षात ठेवायचे. साइन थिटाचा, कॉस थिटाचा, टॅन थिटाचा. या फॉर्म्युलांच्या मदतीनेच तुम्ही प्रश्न सोडवू शकता. कसा प्रश्न सोडवायचा मी सांगितला. मायनस साइन आल्यावर काय करायचं मी सांगितलं. 2 थिटा, 3 थिटा, 4 थिटा आल्यावर काय करायचं हे सुद्धा मी सांगितलं. सो आय होप आजच्या लेक्चरमध्ये जे मला सर्व कॉन्टेंट डिलिव्हर करायचे होते ते बऱ्यापैकी मी कॉन्टेंट डिलिव्हर केलेत. भेटू विद्यार्थी पुढच्या लेक्चरमध्ये. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टार्ट करू. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मॅक्झिमम मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना खरंच अशा सुंदर लेक्चरची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचतील. ओके, थँक्यू. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. बाय, गुड नाईट.